Hello everyone, welcome back to day 10 of our English learning series. तर आज आपण बघणार आहोत will, would, shall, should. तर मी या व्हिडिओच्या शेवटी काही इम्पॉर्टंट सेंटेन्स सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. So let's start with will. So will is a helping verb used to talk about future action. तर will आपण कधी यूज करतो? भविष्यात घडणाऱ्या गोष्टी. तर जर आपल्याला प्रॉमिस म्हणजे वचन द्यायचं असेल, विलिंगनेस इच्छा किंवा तयारी दर्शवायची असेल, थ्रेट धमकी द्यायची असेल किंवा डिटर्मिनेशन निश्चय करायचा असेल तर आपण विल यूज करतो. तर आता आपल्याला एक्झाम्पल बघितल्याशिवाय तर समजणार नाही. तर आपण एक्झाम्पल बघूया. आय विल ऑलवेज सपोर्ट यू. मी तुझी साथ देईन. तर इथे काय प्रॉमिस आहे. आय ऑलवेज सपोर्ट यू. ओके. नेक्स्ट, आय विल गो विथ यू. मी तुझ्या सोबत जाईन. तर इथे काय आहे? विलिंगनेस आहे, इच्छा दाखवली. आय विल गो विथ यू. नेक्स्ट, शी विल ट्राय. ती प्रयत्न करेल. विलिंगनेस तयारी आहे. शी विल ट्राय. आय विल कंप्लेन. थ्रेट आहे, मी तक्रार करीन. धमकी दिली कुणाला तरी. आय विल कंप्लेन. यू विल रिग्रेट दिस. तुला याची खंत बसेल. म्हणजे इथे थ्रेट दिले म्हणून यू विल रिग्रेट दिस. आय विल विन. मी जिंकेन. डिटर्मिनेशन निश्चय केलाय की आय विल विन. ओके. वी विल नॉट गिव्ह अप. आम्ही हार मानणार नाही. डिटर्मिनेशन आहे की वी विल नॉट गिव्ह अप. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. वुड. सो would is used for polite request, imaginary situation or past habits and soft suggestion. म्हणजे आपण would कधी यूज करतो? जर आपल्याला एखाद्या विनंती करायची असेल, कल्पना किंवा पूर्वीच्या सवयी आणि सौम्य सूचना देण्यासाठी आपण would वापरतो. जसं पोलाइट रिक्वेस्ट, इमॅजिनरी सिच्युएशन किंवा पास्ट हॅबिट आणि पोलाइट ऑफर साठी आपण would यूज करतो. ठीक आहे. तर आता आपण एक्झाम्पल बघूया. वुड यू हेल्प मी. तुम्ही मदत कराल का? रिक्वेस्ट केली. वुड यू हेल्प मी. ठीक आहे. वुड यू ओपन द डोअर. तुम्ही खिडकी उघडाल का? म्हणजे रिक्वेस्ट आहे. वुड यू ओपन द विंडो. आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड इफ आय हॅड मनी. पास्ट सिच्युएशन आहे आणि इमॅजिनरी सिच्युएशन आहे. ठीक आहे. आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड इफ आय हॅड मनी. शी वुड बाय इट इफ इट वॉज चीप. ते स्वस्त असते तर घेतले असते. इमॅजिनरी. शी वुड बाय इफ इट वॉज चीप. ठीक आहे. ही वुड प्ले क्रिकेट एव्हरी डे. तो रोज क्रिकेट खेळायचा. वी वुड विजिट अवर ग्रँडमा एव्हरी संडे. आम्ही दर रविवारी आजीकडे जायचो. पास्ट हॅबिट आहे. We would visit our grandma every Sunday. Would you like some tea? Offer आहे. Would you like some tea? Would you like to join us? तुम्हाला आमच्या सामील व्हायचं आहे का? ऑफर आहे. नेक्स्ट बघूया shall. So shall is used for suggestion, offer and formal future statement. सर आपण shall कधी यूज करतो? सजेशन म्हणजे सूचना द्यायची असेल तर, ऑफर द्यायची असेल तर, किंवा फॉर्मल फ्युचर म्हणजे औपचारिक भविष्यासाठी आपण shall यूज करतो. Shall we go? आपण जाऊया का? Shall we start? आपण सुरू करू का? Shall I help you? ऑफर आहे. मी तुम्हाला मदत करू का? Shall I help you? Shall I bring water? मी पाणी आणू का? ऑफर दिली. Shall I bring water? You shall get your rewards. तुम्हाला तुमचे बक्षीस मिळेल. फॉर्मल फ्युचर. He shall be punished. त्याला शिक्षा केली जाईल.
आता आपण बघूया should. So should is used to give advice, suggestion, duty or recommendation. आपण should कधी यूज करतो? सल्ला देण्यासाठी किंवा काय करायला हवे ते सांगण्यासाठी आपण should यूज करतो. ठीक आहे. ऍडवाइस, सजेशन, मोरल ड्युटी आणि रेकमेंडेशन साठी आपण should यूज करतो. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया. यू शुड ड्रिंक वॉटर. तुला पाणी प्यायला हवे. ऍडवाइस, सल्ला दिला इथे. यू शुड ड्रिंक वॉटर. शी शुड स्टडी. तिने अभ्यास करायला हवा. ऍडवाइस आहे. शी शुड स्टडी. वी शुड लिव्ह नाव. आता आपण निघायला हवे. सजेशन. ठीक आहे. वी शुड लिव्ह नाव. यू शुड रेस्ट. तुला विश्रांती घ्यायला हवी. सजेशन दिले. यू शुड रेस्ट. यू शुड नॉट लाय. तुला खोटे बोलायला नको होते. वी शुड रिस्पेक्ट अदर्स. आपण इतरांचा सन्मान करायला हवा. यू शुड ट्राय दिस. तू हे करून बघायला हवे. दे शुड फॉलो द रूल्स. त्यांनी नियम पाळायला हवे. ठीक आहे. दे शुड फॉलो द रूल्स. तर होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला? सिम्पली फिलिंग द ब्लँक करायचंय. काय येईल? आय विल येईल, आय वुड येईल, आय शुड येईल और शॅल येईल. असं तुम्हाला हे सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे आणि त्याचा आन्सर कमेंट मध्ये सांगायचा आहे. तर आणि अजून एक तुम्हाला करायचं आहे की प्रत्येकी शाल, शुड, विल, वुडचे प्रत्येकी 5 सेंटेन्स कमेंट करायचे आहेत. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओत काय बघितलं? शाल, शुड, विल, वुड. आणि आपण आधीच्या व्हिडिओत सुद्धा काय बघितले आहे? कॅन, कुड, मे, मस्ट, माइट, ही इज, शी इज, दे आर, इट इज. तर आपण हे सर्व आपण आधीच्या व्हिडिओत बघितले आहे. तर तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज यूट्यूब चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला मोटिवेशन मिळत जाईल. मी रोज नवीन व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट करेन. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.